Hey, good morning, my dear friends and student. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. आपण आपली ऑर्गन सिस्टीम सुरू केलेली आहे. बॉडी पार्ट्स आणि तुमच्या ऑर्गन सिस्टीममध्ये 8th स्टँडर्डचा हा लेसन स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण रेस्पिरेटरी सिस्टीमचा डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. तुमच्या पुस्तकामध्ये ब्रीदिंग मूवमेंट 11.2 डायग्राममध्ये ऑब्झर्व द मूवमेंट इन द रिजन बिलो द थोरायसिस केज ऑकरिंग ड्युरिंग द ब्रीदिंग. असं केल्यानंतर काय डायफ्रॅगम वरती उचललं जातं. रिलॅक्स केल्यानंतर डायफ्रॅगम त्याच्या ओरिजिनल पोझिशनमध्ये होतंय. असं केल्यानंतर काय होतंय, असं केल्यानंतर तुमच्या लंग्सवरचं प्रेशर कमी होतंय. प्रेशर कमी झाल्यामुळे तुम्ही श्वासवाटे घेतलेला जो एअर आहे त्यातला ऑक्सिजन हा तुमच्या लंग्समध्ये ॲलिओलायमध्ये जातं. परत ओरिजिनल पोझिशनला आल्यानंतर लंग्सवरती प्रेशर वाढते. प्रेशर वाढल्यामुळे तुमच्या लंग्समधला ॲलिओलायमधला कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर काय होतं बाहेर टाकले जातात. हे सगळं सायमल्टेनियसली आपल्या बॉडीमध्ये होत असतं. आता आपण रेस्पिरेटरी सिस्टीमचा डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला बघायचं आपली सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीमचा अभ्यास करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन दिलेले आहे. व्हॉट इज मीन बाय ब्लड सर्क्युलेशन. आपल्या पूर्ण बॉडीमध्ये सगळ्या बॉडी पार्ट्सला ब्लड सप्लाय होणं खूप गरजेचं आहे. जिथे ब्लड सप्लाय होत नाही तो ऑर्गन डॅमेज होत असतो, तो पॅरलाइज होत असतो, काम करत नाही. ब्लड सप्लाय होतं म्हणजे काय, इट इज नथिंग बट अ सप्लाय ऑफ द ऑक्सिजन. प्रत्येक बॉडी पार्टला आपल्या ऑक्सिजन काय होत असतो, सप्लाय होणं गरजेचं असतं थ्रू द ब्लड. ओके, द प्रोसेस ऑफ पंपिंग द ब्लड टू ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी अँड ब्रिंगिंग इट बॅक अगेन टू द हार्ट इज कॉल्ड ॲज द ब्लड सर्क्युलेशन. ब्लड सर्क्युलेशनची डेफिनेशन आले तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. सेकंड क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे विच ऑर्गन्स आर प्रेझेंट इन अ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. आता या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये कुठले ऑर्गन प्रेझेंट आहे याचं उत्तर मी सांगत नाही, कारण आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टीमचाच व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. जसं अगोदरच्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये विच पार्ट आर प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी सिस्टीम, ते 5 पार्ट्स होते की जे तुम्हाला सांगितले नाही मी डायरेक्टली. तुम्हाला नोज आहे, देन फॅरिंग्स आहे, देन विंड पाईप इज देअर, देन लंग्स इज अँड डायफ्रॅगम. असे 5 पार्टचा आपण डिटेलमध्ये अभ्यास केला. ते आपोआप तुमच्या लक्षात राहिले, ते तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही. त्या पद्धतीने हे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, त्याचे कुठले कुठले पार्ट्स आहेत चला समजून घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी द व्हॉट आर द फंक्शन ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचे फंक्शन काय आहे, काय काम करत असते. ही जी आपण रक्ताभिसरण संस्था म्हणतो आपल्या बॉडीमध्ये, तुम्हाला डायग्राममध्ये पण दाखवलेली आहे. नक्की काय काम करत असते, खूप इम्पॉर्टंट काम करत असते. ही संस्था नसती तर आपलं म्हणजे सिस्टीमच काम केलं नसतं. खाल्लेलं पचलं नसतं, पचलेल्याचं एनर्जीमध्ये रूपांतर झालं नसतं, आणि ही एनर्जी इन द फॉर्म ऑफ ब्लड, हे ऑक्सिजन सगळं बॉडीमध्ये पूर्ण न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड नसते झाले जर ब्लड प्रेझेंट. तुम्ही विचार करा, आपल्या बॉडीमध्ये ब्लडच प्रेझेंट नसतं तर हे सगळं सर्क्युलेशन, डायजेशन, एक्सक्रीट हे सगळं काहीच चाललं नसतं. अगदी तुमच्या डोळ्याच्या प्रत्येक भागापर्यंत, केसाच्या प्रत्येक पार्टपर्यंत ब्लड सप्लाय होणं खूप गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी जरी ब्लड गेला नाही, एखाद्या ठिकाणी जरी ब्लडचा सप्लाय झाला नाही तर ते ऑर्गन जे आहे ते डॅमेज होतं, पॅरलाइज होतं, आणि आपला तो बॉडी पार्ट निकामी होत असतं आणि आपल्याला त्रास होत असतो आपल्या डेली ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. सो सर्क्युलेटरी सिस्टीम इज मोस्ट इम्पॉर्टंट सिस्टीम इन अ बॉडी. सर्क्युलेटरी सिस्टीम परफॉर्म द फंक्शन ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ वेरियस सोल्युबल सबस्टन्सेस लाईक वॉटर is most important, hormones are there, oxygen, soluble nutrients, waste material, all these are transported through the different organ in the circulatory system. हे सगळे जे आहे आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमचे वेगवेगळे ऑर्गन आहे त्याच्याद्वारे ट्रान्सपोर्टेशन हे केलं जात असतं. इट इज इंडिपेंडेंट सिस्टीम फॉर द ब्लड सर्क्युलेशन. ब्लड सर्क्युलेशनसाठी एक वेगळी सिस्टीम आहे. इट इज प्रेझेंट इन ह्युमन अँड हायर ॲनिमल्स. आपल्यामध्ये आणि हायर ॲनिमल्समध्ये ही सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट आहे. इट कन्सिस्टिंग ऑफ, आता ही सर्क्युलेटरी सिस्टीम कशाशी बनलेली आहे, हार्ट, ब्लड व्हेसल अँड कॅपिलरीज, ह्या 3 गोष्टींपासून. कशापासून बनलेली, मगाशी प्रश्न विचारला होता की तुमची सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्ताभिसरण संस्था कशापासून बनली. सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गन हार्टपासून बनले आहे की जे पंपिंग करत असतं सगळं अशुद्ध रक्ताचं, शुद्ध रक्त जे आलेलं अशुद्ध रक्त आहे त्याचं शुद्ध रक्त करून पूर्ण बॉडीमध्ये प्रोव्हाइड करण्याचं काम हार्ट करत असतं तुमचं. ब्लड व्हेसल्स आहे आणि ब्लड कॅपिलरीज आहे. हे 3 इम्पॉर्टंट पार्ट्स आहे तुमच्या सर्क्युलेटरी सिस्टीमचे. विच आर द 3 इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ द ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, राईट डाऊन इन द कॉमेंट बॉक्स. दॅट इज तुम्हाला सांगितलं हार्ट, ब्लड कॅपिलरीज अँड ब्लड व्हेसल्स आर देअर. ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे की जे हृदय.
प्रत्येकाजवळ आहे हार्ट, त्याचं फंक्शन काय आहे, स्ट्रक्चर काय आहे ते चला समजून घेऊया. ठीक आहे. हृदयावरती खूप साऱ्या कविता वगैरे सगळं झालेलं आहे, पण आपण सायंटिफिक दृष्ट्या या हृदयाचा अभ्यास करणार आहोत. तुमच्या पुस्तकामध्ये 11.3 मध्ये डायग्राम दिलेले आहे. एक्झामला ही डायग्राम विचारली जात असते. तर काय आहे हे हृदय, या हृदयाची पोझिशन काय आहे छानपैकी चला समजून घेऊया. सो वेअर इज द पोझिशन ऑफ हार्ट. तुम्हाला कोणी विचारलं की तुमचं हृदय कुठं आहे, तुम्ही असं सांगणार का? नाही. वी हॅव टू राईट डाऊन आन्सर इन अ प्रॉपर वे, इन द सायंटिफिक वे. हार्ट इज प्रेझेंट ऑलमोस्ट ॲट द सेंटर ऑफ थोरायसिस केज. तुमची थोरायसिस केज आहे त्याच्या अगदी ऑलमोस्ट सेंटरला प्रेझेंट असतं. इट इज प्रेझेंट बिहाइंड द रिब्स. आपल्या रिब्सच्या पाठीमागे असतं. बिटवीन टू लंग्स, इकडे आपलं राईट लंग आणि लेफ्ट लंग ह्या दोघांच्या मध्ये तुमचं हार्ट प्रेझेंट आहे. स्लाइटली इन्क्लाइन द लेफ्ट साइड. तुमचं हार्ट कुठल्या बाजूला आहे विचारलं तर काय सांगणार, लेफ्ट साइड. तुमच्या डाव्या बाजूला तुमचं हार्ट जे आहे ते सिच्युएटेड आहे डाव्या साइड, म्हणून डाव्या कुशीवर झोपावं असं म्हणतात डॉक्टर, कारण तुमच्या हार्टला ब्लड सप्लाय व्यवस्थित व्हावं. केवढं असतं प्रत्येकाचं हृदय, केवढं असतं. माझं हृदय खूप मोठे खूप मोठे असं नसतं. प्रत्येकाचं हृदय, तुमची उजवी जी मूठ आहे त्याच्या फिस्ट एवढं तुमचं हृदय आहे. माझं हृदय केवढं आहे, एवढं आहे. इट इज ऑर हार्ट इज इक्वल टू वन्स ओन फिस्ट. आपल्या एका मुठ्ठी एवढं तुमचं हृदय काय असतं. वेट विचारलं तर काय लिहिणार, तुमच्या हृदयाचं वजन किती असतं. तुमच्या हृदयाचं वजन असतं 360 ग्राम. किती असतं, 360 ग्राम. फिल इन द ब्लँक्समध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपण बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ युअर हार्ट. तुमच्या हृदयाचं स्ट्रक्चर काय आहे. इट इज कवर्ड विथ अ डबल लेअर मेम्ब्रेन, इज कॉल्ड ॲज अ पेरिकार्डियल. तुमच्या पुस्तकामध्ये एक करेक्शन आहे, ते करेक्शन सांगते तुम्हाला. तुमची हृदय आहे त्या हृदयाच्या बाहेर एक डबल लेअर मेम्ब्रेन असते, त्याला पेरिकार्डियल मेम्ब्रेन म्हणतात. आपण कार्डिओग्राम, कार्डिओग्राफ, कार्डिओ हा शब्द काहीही आलं तर लक्षात ठेवायचं की ते हृदयाशी संबंधित आहे. सो पेरिटोनियल मेम्ब्रेन दिलेली आहे. पेरिटोनियल नाही, पेरिकार्डियल मेम्ब्रेन म्हणतात, की जी डबल लेअर आहे तुमच्या हार्टच्या बाहेर प्रेझेंट, त्याला पेरिकार्डियल मेम्ब्रेन म्हणतात. द फ्लुइड प्रेझेंट बिटवीन टू मेम्ब्रेन ड्यू टू विच हार्ट इज प्रोटेक्टेड फ्रॉम द फ्रिक्शन मेकॅनिकल शॉक. त्या दोघांच्या, त्या तुमचे जे हार्ट आहे त्या याच्यामध्ये, त्या मेम्ब्रेनमध्ये एक फ्लुइड प्रेझेंट असतो की जे शॉक्स ॲब्सॉर्ब, तुमचं जे हृदय आहे ते व्यवस्थित राहावं. मेकॅनिकल शॉक, तुम्ही पडले, ॲक्सिडेंट झाले, याच्यापासून बचाव हो म्हणून ते शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करत असतं. जसं तुम्ही आईच्या पोटामध्ये असतात, अमॉनिकल कॅव्हिटी असते, त्याच्यामध्ये फ्लुइड असतं, ते फ्लुइड शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करतं. आईच्या पोटातल्या गर्भाचं संरक्षण करण्याचं काम करतं फ्रॉम द मेकॅनिकल शॉक्स. मग त्या पद्धतीने इथे पण काय असतं, एक फ्लुइड प्रेझेंट असतं विच इज बिटवीन टू मेम्ब्रेन्स ड्यू टू विच हार्ट गेट प्रोटेक्टेड फ्रॉम द फ्रिक्शन अँड द मेकॅनिकल शॉक्स. ठीक आहे. त्यानंतर बघा, ह्युमन हार्ट इज मस्क्युलर ऑर्गन. मसलपासून बनलेलं आहे. कशापासून, याच्यापासून बनलेलं आहे. तुझ्या हृदयाला हाडं नाही का, असं नाही बरं का. तुमचं हृदय कशापासून, मसल्सपासून बनलेलं आहे, हाडांपासून नाही बनलेलं. इट इज मेड अप ऑफ इनव्हॉलंटरी कार्डियक मसल्स. कशापासून बनलेलं आहे, इनव्हॉलंटरी. हृदयाचं जे काम आहे आपल्या याच्यावरती नाही आहे. व्हॉलंटरी मसल्स म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपण हात वरती वगैरे करू शकतो, आपल्या इच्छेनुसार काही आपण करू शकतो, पण हृदयाचं काम इनव्हॉलंटरी मसल, इनव्हॉलंटरी कार्डियक मसलने बनलेलं आहे. आपल्या कंट्रोलमध्ये नाही. आपल्याला वाटलं हृदय बंद ठेवायचं, किती काम करतोयस तू बिचारा, असं नाही. इट इज मेड अप ऑफ इनव्हॉलंटरी कार्डियक मसल, म्हणजे जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे अशा इनव्हॉलंटरी कार्डियक मसलने तुमचं हृदय बनलेलं असतं. ते गेट contract and relax with a definite rhythm called as a breathing of heart. आपलं जे हार्ट आहे, आपलं जे हृदय आहे ते कंटिन्यू काय होतं, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स इन रिदमिक मुवमेंट. एक रिदम असतो. हृदयाचे ठोके ऐकायला येतात ना, डॉक्टर घेत असतात काय, ते कानात लावतात आणि स्टेथोस्कोप इथे ठेवत असतात. हृदयाचे ठोकं एका मिनिटाला एका बरोबर पडतायत की नाही, 72 पडतायत की नाही, सगळं चेक करत असतात. यालाच काय म्हणतो आपण, ब्रिदिंग ऑफ हार्ट, हृदयाचं धडकणं किंवा ब्रिदिंग. आता सगळ्यात महत्त्वाचं, इंटरनली हार्ट इज डिवायडेड इन द लेफ्ट अँड राईट कंपार्टमेंट. बघा तुम्ही डायग्राममध्ये पण बघू शकतात, आपलं जे हृदय आहे ते लेफ्ट आणि राईट कंपार्टमेंटमध्ये डिवाइड झालेलं असतं, हे दोन पार्ट. मग परत काय होतं, अगेन इट इज डिवाइडेड इंटू 2 चेंबर्स. मग परत त्याचे 2 चेंबर्स असतात, असं 4 चेंबर्स. आपलं हृदय किती आहे, 4 चेंबर, 4 खोल्या आहे, 4 कप्पे आहे आपल्या हृदयाला. अप्पर चेंबर आणि लोअर चेंबर. अप्पर 2 चेंबर आहे आणि लोअर 2 चेंबर आहे. अप्पर जे 2 चेंबर आहे त्याला ॲट्रिया एक असेल तर ॲट्रियम म्हणत असतो. हृदयाचे किती कप्पे आपल्या, 4 कप्पे. ठीक आहे.
अप्पर चेंबर्स आणि लोअर 2 चेंबर्स. ठीक आहे, लक्षात आलं. मग अप्पर जे 2 चेंबर्स असतात त्याला काय म्हणणार आपण? ॲट्रिया म्हणणार. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता ॲट्रिया एक असेल तर ॲट्रियम म्हणणार, आणि जे लोअर 2 चेंबर्स आहेत त्याला व्हेंट्रिकल्स म्हणणार. काय म्हणणार तुम्ही? व्हेंट्रिकल्स म्हणणार आहात. ओके, तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. डायग्राममध्ये वेगवेगळे नावं दिलेली आहे. राईट पल्मनरी आर्टरी, लेफ्ट पल्मनरी आर्टरी, सुपेरियर व्हेना कावा, इन्फेरियर व्हेना कावा. बघा तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय का? ट्रायकस्पिड वॉल्व, बायकस्पिड वॉल्व, हे सगळं तुम्हाला ह्या हृदयाच्या डायग्राममध्ये दिलेलं आहे. सो ऑल दीज आर द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ युअर हार्ट. तुमचं हृदय जे आहे त्याचं लोकेशन कुठे आहे, त्याची पोझिशन, त्याचं वेट किती आहे, ओन फिस्ट हे बघितलं आपण. त्याचं स्ट्रक्चर काय आहे, फंक्शन काय आहे, किती चेंबर्स आहे, हे सगळं डिटेलमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ब्लड व्हेसल त्याचं स्ट्रक्चर अँड फंक्शन हे व्यवस्थित डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे. पण आय थिंक ते आपण जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण सगळा गोंधळ नको व्हायला तुम्हाला. खूप सुंदर इंटरेस्टिंग टॉपिक आपण इथे शिकतो आहोत. ठीक आहे, सो हृदयाविषयी खूप इंटरेस्टिंग काही फॅक्ट्स आहेत की ज्या फॅक्ट्स तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. मग अशा इंटरेस्टिंग फॅक्ट्स तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल. आणि तुम्हालाही काही हृदयाविषयी काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स माहिती असेल तर नक्की कॉमेंटमध्ये राहायला विसरू नका. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.